बोला साहेब. पाटणमध्ये ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील कथित गैरव्यवहाराविरोधात आमरण उपोषण. पाटण पंचायत समितीसमोर सामाजिक कार्यकर्त्या सलमाताई मुल्ला यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील कथित भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराच्या निषेधार्थ आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सातारा जिल्हा युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष राज चव्हाण यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. कथित गैरव्यवहाराबाबत पुरावे सादर करूनही 6 महिन्याहून अधिक काळ प्रभावी चौकशी किंवा कारवाई झालेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि आंदोलकांशी चर्चा करून तातडीने तोडगा काढावा अशी मागणी राज चव्हाण यांनी केली आहे. आता प्रशासन या आंदोलनाची काय दखल घेत आणि उपोषणावर कोणता तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बोला साहेब न्यूज चॅनलसाठी मी अनुष्कासह कॅमेरामॅन सुहास कांबळे. योजना गावात राबवली गेली पण ती फक्त कागदोपत्री आहे. त्याचा मी पाठपुरावा करून एका 8 महिन्यापासून मी आमरण उपोषण केले, धरणे आंदोलन केले, पण त्याची दाद त्यांनी घेतली नाही आहे. फक्त पत्र काढले तर त्या भ्रष्ट अधिकाऱ्याबद्दल त्या समिती नेमली आहे, चौकशी करू, आम्ही कारवाई करू म्हणून. आतापर्यंत त्यांच्यावर काही कारवाई झालेली नाही. परत मी त्यांना हे दाखवण्यासाठी आज आमरण उपोषण करते पंचायत समितीच्या समोर. त्याचा पहिला दिवस. त्याच्यासाठी पाठिंबा मला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे यूथचे जिल्हाध्यक्ष आहे, त्यांनी आज मला पाठिंबा दिला आहे. तुमच्या मागण्या काय आहेत? माझ्या मागण्या कारवाई तुम्ही केली नाही, फक्त कागदोपत्री आहे. मला ती प्रत्यक्षात कारवाई करा, त्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करा, चौकशी लावून योग्य ती कारवाई करून मला दाखवा. मी याच्यावर प्रवृत्त होईल. अधिकारी कोण आहेत? व्यवहारे अविनाश व्यवहारे आहेत, कनिष्ठ अभियंता. त्यांची इथे कारवाई न करता त्यांची कराड पंचायत समितीत बदली केली आहे आणि रिटायर BB परिंजे आहेत ते आहेत आणि कॉन्ट्रॅक्टर आहे भालदार आणि आर्पेंटर पॅकेजचा पठाण. तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढे कशा दिशा राहील आंदोलन? तीव्र आंदोलन अजून करणार. जय भीम जय शिवराय. सलमा मॅडम यांनी आज जे 15 ऑगस्ट रोजी उपोषणाचा जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाची खरं तर पहिल्यापासून संबंधित प्रशासकीय यांनी दखल घेतली पाहिजे होती, पण त्यांनी तसं न करता फक्त त्यांनी कागदोपत्री माणसांची दिशाभूल करण्याचं काम केलेलं आहे. या संपूर्ण प्रकरणाची शहानिशा करूनच आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे माननीय राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे, माननीय महासचिव दादासाहेब ओवाळ, तसेच कैलासभाऊ जोगदंड प्रदेशाध्यक्ष, तसेच बाळासाहेब पवार महाराष्ट्र संघटक यांनी सगळ्यांनी मिळून या प्रकरणाची चौकशी करून सामाजिक कार्यकर्ते आमच्या ज्या उपोषणाला बसलेले आहेत त्यांना जाहीरपणे पाठिंबा दिलेला आहे. तर मला थोडक्यात म्हणायचं असं की यावेळी 15 ऑगस्ट हा दिवस म्हणजे एक स्वातंत्र्य भारताचा दिवस मानला जातो, सगळीकडे उत्साह त्याचा साजरा केला जातो. पण इथे पाटण तालुक्यातील एक भाजपचे गृहमंत्री पालकमंत्री माननीय शंभूराजे देसाई साहेब यांचे जर आपण उपोषणासारखा जर या दिवशी उपोषणासारखा जर मार्ग निवडला असेल तर त्या गोष्टीत काहीतरी तथ्य असते. त्यामुळे त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून या प्रकरणाला कशी योग्य न्याय देण्याचं काम त्यांनी करावं आणि आगामी काळात तसं न झाल्यास रिपब्लिकन पार्टीतर्फे आम्ही या संपूर्ण घटनेचा निषेध तर करतोच, पण संबंधित ठेकेदार जी काळ्या यादीत टाकूनसुद्धा त्यांनी जो फसवणुकीच्या मार्गाने सगळ्यांची मिलीभगत जे अधिकारी असतील त्याला पाठबळ पुरवणारे अधिकारी तसेच संबंधित कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे.
आमची प्रमुख मागणी आहे. त्यासाठी रिपब्लिकन पक्ष हा रस्त्यावर उतरून ताईंना पाठिंबा देण्याचे कार्य करणार आहे. बोला साहेब,